आमच्या परिवारामध्ये प्रभूनं तो आनंदाचा क्षण दिलेला आहे. माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि मी मुद्दाम मागच्या शुक्रवारी रविवारी अनाऊन्स केलं नाही. मला बघायचं होतं आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी किती लोक येत आहेत. हालेलुया. आणि जेवढे तुम्ही आलात या जागेमध्ये खरंच मनापासून आम्ही तुमचे आभार मानतो. आणि खात्रीनं आज तसं तुम्ही प्रभूसाठी आलेला आहात आणि जेवढे तुम्ही आलेले आहात खात्रीनं माझी प्रार्थना आहे की परमेश्वर आज तुम्हाला त्याने त्याच्या वचनाच्याद्वारे बोलावं, त्याने तुमची भेट घ्यावी, त्याने तुम्हाला आशीर्वादित करावं. आमेन. हालेलुया. आम्हाला माहीत आहे आम्ही सेवक या नात्यानं प्रभूनं आम्हाला ती जबाबदारी दिलेली आहे. आम्ही आनंदात असो किंवा दुःखात असो, परंतु आम्हाला मंडळीच्या आनंदात आणि दुःखात सहभागी व्हावं लागतं. मनुष्य या नात्याने आम्ही अपेक्षा करतो की लोक तसंच प्रेम आमच्यावर करत असतील, परंतु त्यांच्या कृतीतून त्या गोष्टी दिसत असतात. आणि आज मी या जागेमध्ये प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो. यावेळेस आपण प्रभूच्या वचनाला ऐकणार आहोत. आणि अनेक आठवड्यापासून आपण जे पवित्र आत्म्याविषयी तुम्ही ऐकत आहात आणि मागच्या आठवड्यामध्ये ज्या विषयावरती मी बोललो की यशायाचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि जे दुसरं वचन आहे त्यामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला असं सांगतं की परमेश्वराच्या ज्या 7 आत्म्यांविषयी आम्ही बोलत आहोत. आम्ही देवाच्या ज्ञानाच्या आत्म्याविषयी ऐकलं, आम्ही परमेश्वराच्या आत्म्याविषयी ऐकलं, आम्ही परमेश्वराच्या सुसंकल्पाच्या आत्म्याविषयी ऐकलं. आज आम्ही परमेश्वराचा जो आत्मा आहे तो सामर्थ्याचा आत्मा आहे. हालेलुया. बोला, परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याचा आत्मा आहे. किती लोकांना हालेलुया म्हणता येतं? मी फक्त हालेलुया म्हणायला नाही सांगितलं, विचारलं किती लोकांना हालेलुया बोलता येतं? अरे वा, एवढ्या लोकांना बोलता येतं हालेलुया. ओके. किती लोकांना प्रेज द लॉर्ड बोलता येतं? किती लोक जिवंत आहेत? आणि मी जिवंत लोकांबरोबर बोलत आहे. आणि ज्यावेळेस मी बोलत आहे, ज्यावेळेस तुम्ही हालेलुया, प्रेज द लॉर्ड ह्या गोष्टी बोलता, मला कळतं की मी जिवंत लोकांसोबत बोलत आहे. हालेलुया. कारण जिवंत लोक रिस्पॉन्स करतात ना. तुम्हाला माहिती आहे मेलेल्या व्यक्तीच्या भोवती किती लोक रडतात आणि म्हणतात भाऊ एकदा बोलणार आहे. तो बोलतो का? असे कितीतरी लोकांचं जे आत्म्यात जिवंत नाहीत ना ते मेल्यासारखे असणार. ते त्यांचा हालेलुया नसतो, प्रेज द लॉर्ड नसतो, प्रभूच्या आराधनेमध्ये ते इन्व्हॉल्व नसतात, त्या अभिषेकाविषयी त्यांना रस नसतो. का माहीत आहे? कारण ते आत्म्यामध्ये मेलेले आहेत. परंतु ज्यावेळेस मी तुम्हाला परमेश्वराच्या आत्म्याविषयी शिकवलं की ज्यावेळेस देवाचा आत्मा एहेजकेलच्या त्या शुष्क अस्तीच्या खोऱ्यांमध्ये ज्यावेळेस आला, काय झालं माहीत आहे? ज्यावेळेस परमेश्वराचा आत्मा आला, वचनाच्या द्वारे काय झालं? हड्ड्या जोडल्या गेल्या, मांस आलं, नसा आल्या, ते पायावर उभे राहिले नाही, सगळं शरीर तयार झालं. परंतु ज्यावेळेस परमेश्वराचा श्वास त्यांच्यावरती फुंकल्या गेला, ज्यावेळेस देवाचा आत्मा त्यांच्यावरती आला, त्यावेळेस ते जिवंत असं सैन्य उभं राहिलं. हालेलुया. जोपर्यंत मंडळीतला प्रत्येक व्यक्ती देवाच्या पवित्र आत्म्याने भरल्या जात नाही, तो आत्म्याने मेलेला आहे. कारण एक व्यक्ती रात्रीचा आला होता येशू ख्रिस्ताकडे. तुम्हाला माहित आहे त्याचं नाव काय आहे? निकदेमस. आणि रात्रीचा येशूकडे येऊन तो काय म्हणाला माहित आहे? तुम्ही देवापासून आलेले शिक्षक आहात. किती लोकांना माहित आहे येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे? तुमच्यासारखंच निकदेमसला पण माहित होतं. आणि निकदेमसला काय म्हटलं येशू माहित आहे? मी देवापासून आलो हे तू सांगत आहेस, देव माझ्या बरोबर आहे हे तुला माहित आहे, पण तुला माहित आहे का देव तुझ्या बरोबर नाहीये? तुला माहित आहे का तू देवाच्या राज्यापासून दूर आहेस? म्हणून प्रभू येशू त्याला काय म्हणाला माहित आहे? तुझा नव्यानं जन्म झाला पाहिजे. जोपर्यंत एका व्यक्तीचा नव्याने जन्म होत नाही, एक व्यक्ती जोपर्यंत आत्म्याने जन्म घेत नाही, तोपर्यंत त्याला देवाचं राज्य पाहता येत नाही. जोपर्यंत एक व्यक्ती आत्म्याने आणि पाण्याने जन्मत नाही, तोपर्यंत त्याला परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करता येत नाही. हालेलुया. हालेलुया. मंडळी, या दिवसांमध्ये पवित्र आत्मा आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. जोपर्यंत एका व्यक्तीचा आत्म्याने जन्म झालेला नाही, जो एक व्यक्ती आत्म्यामध्ये, तोपर्यंत म्हणजे एकाचा जन्मच झालेला नाही याचा अर्थ काय? स्वर्गात कोण असणार आहेत? जन्म पावलेले लोक. कोणता जन्म पावलेले? तुम्ही इथं का आहात? कारण तुमचा एक दिवस जन्म झाला. हालेलुया.
आणि म्हणून तुम्ही या जागेमध्ये आहात. तुम्ही एक दिवस स्वर्गामध्ये असणार आहात. कोणते लोक स्वर्गामध्ये असणार आहेत? ज्यांचा आत्म्याने पाण्याने जन्म झालेला आहे. हालेलुया. जे लोक पवित्र आत्म्याविषयी सिरियस असतात, जे लोक पवित्र आत्म्याविषयी ताणलेले असतात, ते लोक त्याच्या आत्म्याने भरल्या जातात. पवित्र आत्म्याने कोण भरल्या जातं? ज्याच्यामध्ये तहान आहे. एक वचन वाचा, योहानाचं शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 37 वचन. किती लोकांकडे बायबल आहे? ज्यावेळेस चर्चमध्ये येताना तुमच्याकडे काही असो का नसो, तुमच्याकडे बायबल असलं पाहिजे. ज्या लोकांकडे बायबल आहे ते जगातले सगळ्यात श्रीमंत लोक आहेत. हालेलुया. ज्यांच्याकडे बायबल नाही ते लोक, ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांना म्हणा, प्लीज आजच्या दिवस माझी मदत करा तुमच्या बायबलमध्ये बघण्यासाठी, मी पुढच्या रविवारी येताना घेऊन येईल. ओके, मिळालं? योहानाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 37 वचन. ध्यान देऊन ऐका. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तानेला असला तर त्याने माझ्याकडे यावे. त्याने कोणी यावं माझ्याकडे? कोणी तानेला असला. कोणी आलं पाहिजे? कोणी आलं पाहिजे? शेजारच्याला विचारा बरं, तुम्हाला तहान लागली का? काय सांगितलं? येशू म्हणाला, ज्याने तहान जात नाही, हालेलुया, त्यांना ही तहान लागली होती. प्रभू येशूला देखील वधस्तंभावर असताना तहान लागली आणि त्याला आम दिल्या गेले, पण त्याने ते पिले नाही. येशू म्हणतो, जो तानेला असेल, ज्याच्यामध्ये तहान आहे, जो तृषित आहे. यशायाच्या पुस्तकामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, मी तृषित भूमीवर जलधारा ओतणार आहे. हालेलुया. तृषित जी फक्त तानेलं तृषित असणं, नुसतं बंजर झालेल्या बद्दल देवाला इंटरेस्ट नाही आहे. जे तानेले आहेत, जे तृषित आहेत, त्याच्यावर ओतल्या जातं. आणि ज्यावेळेस तृषित भूमीवर परमेश्वर ओततो त्यावेळेस ती भूमी फलदायी बनते. आणि जर तुम्ही तृषित असाल, प्रभूच्या अभिषेकासाठी जर तुम्ही ताणलेले असाल या दिवसांमध्ये, एक दिवस बेनिहीन सर्वसाधारण व्यक्ती, एक तरुण वयामध्ये, त्यांनी काय केलं माहिती आहे? त्यांना सांगितलं कोणीतरी, त्यांच्या परिवारातले लोक ट्रेडिशनल ख्रिश्चन होते. मंडळीत जायचं, मंडळी उभं राहायचं, एक गाण्याचा नंबर सांगितला की तेवढंच त्याच नंबरचं गाणं गायचं, खाली बसायचं. असा ऑर्थोडॉक्स परिवारामधून ते होते. परंतु एक दिवस ते अभिषिक्त व्यक्तीच्या सभेमध्ये गेले आणि ती व्यक्ती होती कॅथरीन कुलेमन. आणि ती त्या ठिकाणामध्ये एक संदेश देत होती पवित्र आत्म्याबद्दल. आणि ती या प्रकारे सांगत होती, प्लीज पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, तो माझ्याजवळ एकच आहे. आणि हे ते ऐकत होते आणि त्या व्यक्तीला एवढं काही विशेष वाटत नव्हतं, कारण ते जिथं जात होते तिथं पवित्र आत्म्याबद्दल काहीच नव्हतं. पण इथे ज्यावेळेस ते पाहत होते की काहीतरी घडत आहे प्रभूच्या पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये, आणि तो तरुण मुलगा पवित्र आत्म्याच्या प्रेमामध्ये पडला. त्या दिवशी देवाच्या आत्म्यानं तो व्यक्ती भरल्या गेला. आणि तो आपल्या घरी गेल्याच्या नंतर त्याच्या घरातले लोक प्रार्थना नव्हते करत, त्याच्या घरातले लोक बायबल नव्हते वाचत. ते बायबल व्यवस्थित ठिकाणी ठेवत होते आणि रविवारच्या दिवशीच फक्त ते चर्चमध्ये घेऊन जात होते, नाही तर घरी पास्टर आल्याच्या नंतरच धूळ झटकत होते त्या बायबलवरची. असं त्यांचं बॅकग्राऊंड होतं. पण त्यांच्या घरामध्ये प्रार्थना केलेली आवडत नसायची. पण सगळे झोपल्याच्या नंतर तो मुलगा उठायला लागला, प्रार्थना करायला लागला. आणि त्या तरुण वयामध्ये तो तोत्रा व्यक्ती होता. म्हणजे तोत्रा म्हणजे ळला ल नव्हता म्हणत तो, पण कोल्हापूर म्हणायला त्याला जेवढं कोल्हापूरला पोहोचायला वेळ लागत नाही तेवढं कोल्हापूर म्हणायला वेळ लागायचा त्याला. जड जिभेचा नाही का, हा अडखळायचा तो. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा त्याच्यावर आला, त्याची जीभ मोकळी झाली आणि देवाचा सामर्थ्य त्याच्याद्वारे काम करायला लागलं. वेगवेगळ्या चर्चेसमध्ये त्या व्यक्तीला तरुण वयामध्ये बोलवायला सुरुवात केली. अनेक तरुण त्याच्याद्वारे बदलायला लागले. ज्यावेळेस तो उपदेश करायचा, लोकांना पवित्र आत्मा मिळायला लागला. आणि घरामध्ये बायबल वाचायचं म्हणलं की घरामध्ये स्ट्रिक्ट वातावरण. भले ख्रिश्चन होते
परंतु आत्म्यात मेलेले ख्रिश्चन होते ते. परंतु ज्या वेळेस एका मोठ्या सभेमध्ये एक दिवस त्यांना वक्ता म्हणून बोलवलं गेलं आणि त्यांच्या वडिलाला देखील त्या दिवशी तिथे बोलवलं गेलं आणि ते जाऊन बसले आणि पाहतात स्टेजवर गेल्याच्या नंतर तर सगळ्यात पुढच्या खुर्चीवर त्यांचा बाप बसलेला आहे आणि त्यांना कसा प्रचार करावा काही कळेना. आता प्रचार केल्याच्या नंतर घरात घेतील का नाही माहीत नाही. त्या दिवशी प्रचार केला, त्यांच्या वडिलांनी पाहिलं की मोठे चिन्ह चमत्कार त्या व्यक्तीच्या द्वारे झाले आणि ते म्हटले की मी रात्रभर बाहेरच गाडी फिरवत बसलो, घरी गेल्यावर काय होणार मला माहीत नव्हतं, पण घरातले लोक माझी वाट पाहत होते. आणि त्या दिवशी घरातल्या लोकांनी त्यांचा स्वीकार केला आणि खरंच देवाचा आत्मा आमच्या मुलाच्या द्वारे महान कार्य करत आहे आणि आज बेनिहिनला तुम्ही जगप्रसिद्ध देवाचा सेवक म्हणून तुम्ही पाहत आहात. हालेलुया. कुठल्या घरातला व्यक्ती आहे माहीत आहे? ज्या घरामध्ये पवित्र आत्म्याने भरलेले लोक नाहीत, ज्या घरातले लोक अन्य भाषावर विश्वास ठेवत नाहीत, ज्या घरातले लोक ट्रेडिशनल ख्रिश्चन आहेत, नामधारी ख्रिस्ती आहेत, रविवार टू रविवारशी फक्त त्यांचा संबंध आहे, नाही तर ECG काढून घ्यायलाच फक्त चर्चला जाणारे आहेत, ईस्टर, गुड फ्रायडे आणि ख्रिसमस एवढ्याच गोष्टींशी त्यांचा संबंध आहे. पण त्या घरातला एक मुलगा ज्यावेळेस एका अभिषेकाने भरलेल्या फेलोशिपमध्ये ज्यावेळेस गेला आणि त्या रात्रीला त्यांना पवित्र आत्म्याने भरला आणि त्या दिवसापासून त्याचं जीवन बदललं. तीच व्यक्ती ज्यावेळेस आपल्या मुंबईमध्ये ज्यावेळेस आले, लाखो लोक त्या ठिकाणामध्ये होते आणि त्यानंतर पुन्हा त्यांना महाराष्ट्रामध्ये येऊ दिलं नाही. एवढं मोठं काम परमेश्वरानं त्यांच्याद्वारे केलं आणि आजही प्रभू करत आहे. तोच परमेश्वर काय म्हणतो माहिती आहे? जो कोणी ताणेला आहे, जर तुमच्यामध्ये जर ती तहान आहे तर तोच अभिषेक, तोच देवाचा आत्मा, तीच त्याची उपस्थिती आज या जागेमध्ये बसलेल्या प्रत्येकांसाठी परमेश्वराकडे आहे. आमेन, हालेलुया. फक्त कंडिशन काय आहे? तुमच्याकडे तहान हवी आहे. हालेलुया. आणि मी तुम्हाला देवाच्या आत्म्याविषयी शिकवत आहे आणि आज ज्या आत्म्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे, यशायाचं पुस्तकाचा 2रा अध्याय 11वा अध्याय आणि 2 वचन. परमेश्वराचा आत्मा, पहिली गोष्ट देवाकडे जे आत्मा आहेत, पहिली गोष्ट 7 आत्म्यांपैकी बोला परमेश्वराचा आत्मा. ओके. सुज्ञानाचा व दुसरा आत्मा कोणता आहे? सुज्ञानाचा आत्मा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा. हालेलुया. मागच्या संडेला आपण कशाविषयी ऐकलं माहित आहे? सुसंकल्पाचा आत्मा. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीमध्ये सुसंकल्पाचा आत्मा ज्यावेळेस येतो त्याला एक विशेष प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं एक काय म्हणतो त्याला, कृपादान त्याच्यामधून काम करायला लागतं आणि तो व्यक्ती फक्त मार्गदर्शन करणारा बनत नाही तर त्या आत्म्याच्या अभिषेकाच्या द्वारे तो योसेपाप्रमाणे, जसं योसेपाने फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि अर्थ सांगितल्याच्या नंतर त्याने सांगितलं की येणाऱ्या 7 वर्षाच्या नंतर खूप मोठा दुष्काळ होणार आहे आणि उपासमारीमुळे लोक मरणार आहेत. तर देव तुम्हाला सांगत आहे की तुम्ही गावागावात कोठारं बनवा आणि लोक शेतकऱ्यांकडून पंचमांश घ्या आणि प्रत्येक गावामध्ये अन्नाचा साठा करा, म्हणजे दुष्काळात कोणी उपासमारीने मरणार नाही. ही गोष्ट ज्यावेळेस राजाला कळाली ते आवडलं राजाला आणि राजा काय म्हटला माहित आहे? तुझ्यासारखा हुशार माणूस माझ्या राज्यात कोणी नाही. मी राजगादी एवढा पदाचा फक्त असेल, परंतु तुझ्या मर्जीच्या पलीकडे कोणी माझ्या राज्यात हात किंवा पाय देखील हलवणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि त्या सुसंकल्पाच्या आत्म्याने भरलेला योसेफ एका उंच पदावरती चढवल्या गेला. या जगामध्ये तुम्ही जगाच्या दृष्टीने कसे आहात नो मॅटर, पण प्रभूने जगातले जे हीन, दीन, जे मूर्ख, जे धिक्कारलेले, नाकारलेले असे लोक निवडले जगातल्या लोकांना लाजवण्यासाठी, ज्ञान्यांना लाजवण्यासाठी, धनवानांना लाजवण्यासाठी, बलवानांना लाजवण्यासाठी प्रभूनं तुमची आणि माझी निवड केली. तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये कमकुवत असाल, तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही डाऊन असाल, डोंट वरी, परंतु जर तुम्ही देवाच्या या आत्म्यांविषयी जर शिकलात आणि तुम्ही तानेले होऊन जर त्या आत्म्यांसाठी जर तुम्ही प्रार्थना केली आणि त्या प्रकारच्या स्पिरिटने त्या आत्म्याने जर तुम्ही भरला गेलात, मी तुम्हाला सांगतो देव ज्यावेळेस तुम्ही ज्ञानानं तुम्ही उणे असाल, याकोब 1:5 मध्ये म्हटलं की तुम्ही देवाकडे मागितलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही ज्ञानाच्या आत्म्याने भरल्या जाल, तुम्ही दानिएलाप्रमाणे इतर तरुणांपेक्षा 10 पट ज्ञान तुमच्या ठाई एक्स्ट्रा आढळेल. आमेन. ज्यावेळेस सुसंकल्पाच्या आत्म्याने तुम्ही भरल्या जाल त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला उंच पदावरती घेऊन जाईल. तुम्ही सल्लागाराला काय म्हणतो आपण माहित? सल्लागार नाही, एक मंत्रीपद पण आहे. अद्भुत मंत्री, म्हणजे
हे राजदूत ज्याला म्हणतो ना आपण, अँबॅसिडर, काउन्सलर. तुम्ही एक लोक ज्यावेळेस काही गोष्टी अप अँड डाऊन ज्यांच्या लाईफ मध्ये येतात ते कुठे जातात माहितीये का? काउन्सलर कडे जातात. आणि जर मेंटली प्रॉब्लेम असला तर कोणत्या काउन्सलर कडे जातात? सायक्रॅटिक कडे जातात. आणि सायक्रॅटिक काय करतो? मी मागच्या वेळेस एका ठिकाणी प्रार्थनेला गेलो होतो आणि त्या ठिकाणी एक सायक्रॅटिक डॉक्टर तिथं साक्ष द्यायला आला होता. तो सायक्रॅटिक असून तो स्वतः मेंटल झालेला होता आणि त्या मेंटलला परमेश्वरानं बरं केलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर देवाच्या लोकांना त्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी डिग्री घेऊन लोकांकडं त्या लेवलवर वर्क करत नाहीत. परंतु तुम्ही जर त्या देवाच्या आत्म्याने भरलेले असाल ना, तुम्ही अनपढ असाल पण लोक तुमचा सल्ला घ्यायला येतील. मी जालन्यामध्ये एक छोटं खेडगाव आहे आणि त्या ठिकाणामध्ये एक आजी आहे. आता मागील 3-4 महिन्यामध्ये त्या प्रभूकडे गेल्या, पण त्यांचे डोळे पूर्ण निस्तेज झालेले होते, काही दिसत नव्हतं, पण त्यांच्या आत्मिक डोळे उघडलेले होते. ती प्रार्थना करणारी आजी होती आणि लांबून लांबून लोक त्याच्याकडे यायचे. मी देखील एक दिवस त्यांच्याकडे गेलो. त्यावेळेस त्यांनी असं बायबल काढलं, बाळा वाच आणि वाच. मी जे निघल ते वाचायला लावणार त्या, आणि त्यानंतर त्या प्रार्थना करायच्या आणि परमेश्वर त्याची कुंडली तिला प्रगट करायचा. हालेलुया. आणि त्या अडाणी आजीकडे, एक आंधळ्या आजीकडे डोळस आणि ज्ञानी लोक यायचे आणि ते जे काही त्यांना सांगायची त्यांना समाधान मिळायचं, त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळायची. आमेन. तो देवाचा आत्मा ज्यावेळेस आमच्यामध्ये काम करायला लागतो, तो जो आहे तो सुसंकल्पाचा आत्मा. आज मला तुम्हाला ज्या आत्म्याबद्दल बोलायचं आहे, बोला सामर्थ्याचा आत्मा. सामर्थ्याचा आत्मा. सामर्थ्याचा आत्मा काय करतो? यशाया याचा 11 अध्याय आणि 2 वचनात लिहिलंय की परमेश्वराचा जो आत्मा आहे तो कोणता आत्मा आहे? कोणत्या आत्म्याविषयी आपण ऐकत आहोत? बोला सामर्थ्याचा आत्मा. शेजारच्याला सांगा सामर्थ्याचा आत्मा. तुम्हाला सामर्थ्याची गरज आहे. तुम्हाला सामर्थ्याच्या आत्म्याची गरज आहे. भांडण झाल्यासारखं नका लांबून बोलू, हातात प्रेज द लॉर्ड करून सांगा हालेलुया. का असं राहायचं युनिटीने माहितीये का? कारण स्तोत्र 133 मध्ये काय लिहिलं माहितीये का? पहा, बंधूने ऐक्याने एकत्र राहणं किती चांगलं आणि मनोरम आहे. ते आरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या बहुमोल तेलाप्रमाणे, त्याच्या दाढीवरून वस्त्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमोल तेलाप्रमाणे आहे. ते हार्मोन पर्वतावर उतरणाऱ्या दहीवराप्रमाणे आहे. आणि परमेश्वराने त्याच ठिकाणी अनंत काळाचं जीवन देण्याचं ठरवलेलं आहे. हालेलुया. म्हणून तुम्ही चर्चमध्ये जर ज्यावेळेस येता ना, तुमच्यामध्ये युनिटी दिसली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एकमेकांकडे पाहता ना, असं वाटलं पाहिजे मी यांना भेटण्यासाठी आलेला आहे, भेटण्यासाठी आलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही प्रभूच्या परिवारातले लोक आहात. आमेन. हालेलुया. आणि ज्यावेळेस ही तुमची सहभागिता आहे, ही तुमची फेलोशिप आहे, ही तुम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये घेऊन जाणारी आहे. कारण प्रभू काय म्हणाला माहित आहे? ज्यावेळेस तुमची युनिटी लोक पाहतील त्यावेळेस ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. ही एक ओळख आहे. ओके, मला तुम्हाला युनिटीबद्दल, ओळखीबद्दल शिकवायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्याने भरल्या जाता त्यावेळेस तुमची आपोआप जगासमोर ओळख कशी निर्माण होते. ज्यावेळेस तुम्ही सामर्थ्याच्या आत्म्याबद्दल तुम्ही विचार करता, सामर्थ्याचा आत्मा, पवित्र आत्म्याबद्दल मी तुम्हाला का शिकवत आहे की पवित्र आत्म्याला कुठपर्यंत लिमिटेड केलेले आहे लोकांनी? अन्य भाषापर्यंत, भूत काढण्यापर्यंत, पडण्यापर्यंत आणि पडून उभं राहीपर्यंत, एवढाच त्यांच्यासाठी पवित्र आत्मा आहे. पण पवित्र आत्म्याविषयी तुम्ही ऐकत आहात की ज्यावेळेस तो आत्मा आमच्यामध्ये ज्यावेळेस काम करायला लागतो तर एक व्यक्ती काय बनू शकतो, जे तुम्ही पहिल्यापासून जे रेग्युलर तुम्ही हे सिरीज ऐकत आहात ते लोक समजत आहेत. आणि जर तुम्हाला ज्या दिवशी येता नाही आलं, हे सगळं टीचिंग तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहे. लाईव्ह व्हिडिओ ते तसेच सेव्ह राहतात. ज्या लोकांना यायला जमलं नाही ते लोक तुम्ही नंतर देखील ऐकू शकता, किंवा घरी गेल्यानंतर परत ज्यावेळेस तुम्ही ऐकता तुम्ही पुन्हा त्या गोष्टीच्या मागे लागायला सुरुवात करता. आमेन. ओके, तर जो सामर्थ्याचा आत्मा आहे तो कशा प्रकारे व्यक्तीच्या जीवनामध्ये काम करतो, त्याचं कार्य काय आहे? तुम्हाला काय वाटतं? सामर्थ्याचा आत्मा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात असेल तर काय होऊ शकतं? सामर्थ्याच्या आत्म्याचे जे कार्य आहेत, पहिली गोष्ट, एखाद्या व्यक्तीमध्ये ज्यावेळेस तो सामर्थ्याचा आत्मा येतो त्याला
धैर्य मिळतं, त्याला धीर मिळतो, धैर्य कॉन्फिडन्स मिळतो त्याला. त्यानंतर दुसरी गोष्ट, त्याला एक ताकद, एक बळ, एक शक्ती त्याला प्राप्त होते, जी जिमला गेल्यानं मिळालेल्या ताकदीच्या पलीकडची आहे. हालेलुया. आणि बायबल तिसरी गोष्ट की त्याच्याकडे अधिकार येतात, सामर्थ्य. ज्यावेळेस सामर्थ्याचा आत्मा एखाद्या व्यक्तीला मिळतो त्याच्याकडे अधिकार येतात. चौथी गोष्ट, त्याच भीतीवरचा विजय, भिंतीवरचा नाही, भीतीवरचा विजय त्याला मिळायला लागतो. हालेलुया. आणि तुम्ही काही वचनं ज्यावेळेस तुम्ही ऐकाल पुढे तुमच्या लक्षात येतील, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पवित्र आत्मा काम करतो, ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामधून दिसायला लागतात. देवाचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं. प्रेषितांचे कृत्य याचा 1 अध्याय आणि 7 आणि 8 वचन ज्यावेळेस तुम्ही वाचता, तर प्रभू येशू ख्रिस्ताने त्या आत्म्याबद्दल बोललं की तो ज्यावेळेस पवित्र आत्मा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात येतो काय घडतं. 1 अध्याय 7 आणि 8 वचन. तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने, काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत, ते जाणणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. सामर्थ्य मिळेल. हालेलुया. आणि बस काय लिहिलं या ठिकाणामध्ये? बोला, ज्यावेळेस देवाचा आत्मा येतो मला सामर्थ्य मिळतं. कुठल्या आत्म्याबद्दल तुम्ही ऐकत आहात? देवाच्या सामर्थ्याच्या आत्म्याबद्दल. किती लोक जागे आहेत? बोला, सामर्थ्याचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा. प्रभू म्हणाला, ज्यावेळेस तुमच्यावरती पवित्र आत्मा येईल त्यावेळेस तुम्हाला काय प्राप्त होईल? सामर्थ्य मिळेल. आणि ज्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य मिळेल त्यावेळेस तुम्ही काय कराल? तुम्ही माझे साक्ष व्हाल पृथ्वीच्या शेवटापर्यंत. आमेन. हालेलुया. आणि मग देवाच्या लोकांनो, या लोकांना ह्या गोष्टींची गरज होती. हे लोक आतापर्यंत पवित्र आत्म्याने भरलेले नव्हते. आणि प्रेषितांचे कृत्य याचा योहानाचं पुस्तक याचा 20 अध्याय आणि 19 वचन. योहान 20. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी, संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्याच्या भीतीमुळे बंद असता येशू आला. हालेलुया. ऐका, या ठिकाणामध्ये घटना बघा काय आहे. येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला, येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळल्या गेलं, येशू ख्रिस्ताला कबरेमध्ये टाकल्या गेलं. आणि आता येशू ख्रिस्ताचे शिष्य एका घरामध्ये आहेत. आणि यांच्यामध्ये काय तुम्हाला पाहायला मिळतं या लोकांमध्ये? हे लोक यहुदी लोकांच्या भीतीमुळे, कशामुळे? बोला, यहुद्यांच्या भीतीमुळे कुठे आहेत? दारं आणि खिडक्या लावून घराच्या आतमध्ये बसलेले आहेत. काय, कशामुळे दारं खिडक्या लावून बसलेले आहेत? बघताय इकडे, ऐकताय? कशामुळे घरामध्ये आहेत? भीती आहे यांच्या. मी तुम्हाला सांगितलं, सामर्थ्याचा आत्मा ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या जीवनात काम करायला लागतो, सामर्थ्याचा आत्मा त्याला काय देतो? भीतीवरचा विजय देतो. हे लोक भीतीमुळं घरामध्ये बसलेले आहेत. कुठल्या गोष्टीची भीती आहे यांच्यामध्ये? यहुद्यांची भीती आहे, मरणाची भीती आहे. आता आमचं काय होईल? आम्हाला हे मारतील का? आम्हाला देखील क्रूसावर खिळल्या जाईल का? ही भीती त्यांच्यामध्ये आहे. पण देवाच्या लेकरांनो, बायबल आम्हाला सांगतं की किती वचन वाचलं तुम्ही? 19. परंतु तुम्ही 22 वचनाला वाचा. ज्यावेळेस देवाचा आत्मा, ज्यावेळेस ते भीतीनं त्या ठिकाणामध्ये बसलेले आहेत, असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकार टाकला आणि त्यांना म्हणाला, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. हालेलुया. त्यांना इतर गोष्टी का नाही दिल्या प्रभू येशू ख्रिस्ताने? ज्यावेळेस ते भीतीच्या वातावरणात बसलेले आहेत त्यावेळेस प्रभू त्यांच्यावर फुंकार घालतो आणि काय त्यांना स्वीकारायला लावतो? पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. तुमच्या भीतीमध्ये तुम्हाला देवाच्या सामर्थ्याच्या आत्म्याची गरज आहे. हालेलुया. तुमच्या भीतीचे कारण वेगवेगळे असू शकतील. तुम्हाला माहित आहे, एक वेळा अलिशाकडे एक विधवा स्त्री गेली आणि ती भीतीच्या वातावरणामध्ये गेली आणि ती काय म्हटली अलिशाला माहित आहे? माझा पती तुझा सेवक होता, तो प्रभूची सेवा करणारा होता, पण तो मरण पावला आणि मरणाच्या अगोदर तो कर्जबाजारी आम्हाला ठेवून गेलाय आणि आता सावकार माझ्या दारात येऊन बसलेला आहे आणि जर त्याचं कर्ज फेडलं गेलं नाही तर सावकार माझ्या मुलांना घेऊन जाईल आणि गुलाम बनवेल. हालेलुया.
एक भीती तिच्यामध्ये होती. परंतु त्या ठिकाणामध्ये तिच्याकडे तेल होतं. आणि तेल काय आहे माहित आहे? तेल हे अभिषेकाचं प्रतीक आहे. आणि ज्या लोकांकडे अभिषेक आहे, अभिषेक पवित्र आत्म्याच्या द्वारे प्राप्त होतो. आणि ज्या व्यक्तीकडे अभिषेक आहे, तो व्यक्ती भीतीमधून, त्याच्या संकटामधून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तो बाहेर येऊ शकतो. कारण अभिषेक बंधनं तोडतो. आमेन, हालेलुया. ज्यावेळेस एका व्यक्तीवर हा सामर्थ्याचा आत्मा काम करायला लागतो, त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये ते कसे भीतीमधून, ज्यावेळेस तुम्ही भीतीमध्ये आहात, प्रभू तयार आहे तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने, तो सामर्थ्याच्या आत्म्याने तो भरून तुम्हाला त्या भीतीतून बाहेर काढण्यासाठी. हे लोक त्या घरामध्ये बसलेले आहेत. येशू त्यांच्यामध्ये प्रगट होतो. येशू त्यांच्यावर फुंकार घालतो. ते भीतीमुळे दार खिडक्या लावून घरात बसले. येशूने फुंकार घातली. येशू म्हणाला, पवित्र आत्मा स्वीकारा. आणि ही गोष्ट घडल्याच्या नंतर जसंही तुम्ही पुढे प्रेषितांच्या कृत्याचा 2ऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस येता आणि 14 वचनापासून तुम्ही 17 वचनापर्यंत ज्यावेळेस तुम्ही वाचता की हे लोक ज्यावेळेस यहुद्यांच्या भीतीमुळे आत बसलेले होते घरामध्ये, तोपर्यंत यांना पवित्र आत्मा मिळालेला नव्हता. हे येशू ख्रिस्त या सगळ्या लोकांना बोलला. आपण सुरुवातीला कुठलं वचन वाचलं? योहानाचं शुभवर्तमान 20वा अध्याय त्याचं 7वा अध्याय त्याच्या 37 वचन. हे वचन कोणासाठी बोलला होता येशू ख्रिस्त? जो तानेला आहे तो माझ्याकडे यावं आणि जीवनाचं पाणी फुकट प्यावं. हे कोणाबद्दल बोललं? ज्यांना पवित्र आत्मा मिळाला नव्हता त्या लोकांना येशू बोलवत आहे. किती लोक पवित्र आत्म्याने भरलेले आहेत त्या जागेमध्ये? ज्या लोकांनी पवित्र आत्म्याने भरण्याचा अनुभव घेतलेला नसेल ना, आजच्या रात्रीला तुमच्यामध्ये फक्त तहान पाहिजे. प्रभू तुम्हाला आजच्या रात्रीला भरायला तयार आहे. आमेन, हालेलुया. आणि मग ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्याने भरल्या जाल ना, आम्हाला माहित आहे आम्ही ज्यावेळेस समस्यांमध्ये आहोत, संकटामध्ये आहोत, आम्ही आजारी आहोत, आम्ही कर्जबाजारी आहोत, त्यावेळेस आम्ही भीतीनं भरलेले आहोत. आणि आम्हाला काय वाटतं माहित आहे? मला जर चांगला डॉक्टर मिळाला तर मला लवकर आरोग्य मिळेल. एका कर्जामध्ये व्यक्तीला वाटतं की मला जर एखादी लॉटरी लागली तर मी कर्जातून बाहेर येईल. माझ्यासाठी जर एखादं ज्यावेळेस आम्ही प्रॉब्लेममध्ये असतो ना, त्यावेळेस खूप आमच्या जीवनामध्ये आम्हाला इमॅजिनेशन फार वेगवेगळे येतात. एक वेळा मी लहान होतो, आणि लहान म्हणजे सगळेच लहान असतात, आणि त्यावेळेस मी हॉस्टेलमध्ये होतो आणि माझ्याजवळ 20 रुपये होते. आणि त्यावेळेस 20 रुपये यात्रेला घेऊन जायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आणि 20 रुपये घेऊन गेलो. दिवसभर माझे मित्र पिक्चरच्या टॉकीजमध्ये गेले. माझा एक मित्र आला. तिकडे आहे ना ती चक्री फिरवतात आणि तिथे पैसे टाकले ना 1 रुपयाला 10 रुपये मिळतात. मी गेलो तिथे आणि पैसे लावले. शेवटचा 1 रुपया उरला. सगळे गेले पैसे. आणि 1 रुपया उरला की शेवटचा आकडा मला लागला. 10 रुपये आले. परत लावले. पैसे जिंकत गेलो. 150-200 रुपये माझ्याजवळ झाले. माझे मित्र म्हणतात, अरे आता चल, भरपूर पैसे आले. मी म्हटलं, आज एवढे पैसे जिंकणार ना, ह्या माणसाला रिकामं करून मी पाठवणार. संध्याकाळी दिवस माळवला आणि मी रिकामा झालो. आता काय करायचं? रात्रीची वेळ आणि गाड्या वगैरे तर काही नसायच्या, चालत जावं लागत होतं. आणि जंगलाचा रस्ता होता. मग तिथेच दिवसभर ज्या हॉटेल होत्या, तिथल्या ज्या चुली होत्या मोठाल्या, त्याच्या शेजारी बसून शेकोटीला बसलो. तिथे पडलेले जिलाबीचे तुकडे, भज्याचे तुकडे, आणि तिथे स्वप्न पाहत होतो. जर एवढे पैसे मला मिळाले असते तर आजच्या रात्रीला मी काय केलं असतं? आमचं सोल्युशन, आमच्या प्रश्नाचे उत्तर लॉटरीमध्ये किंवा असं काहीतरी अद्भुत रीतीने चमत्कार होण्यामध्ये नाही. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुमच्याकडे अभिषेक आहे, ज्यावेळेस तुम्ही आत्म्याने भरल्या जाणार आहात, तुमच्या प्रश्नाचे उत्तर प्रभूजवळ आहेत. आमेन, हालेलुया. म्हणून प्रभू म्हणाला ना, देवाचं वचन सांगतं, देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. तुमच्या सर्व चिंता त्याच्यावर टाका, तो तुमची काळजी वाहणारा देव आहे. आमेन. या ठिकाणामध्ये देवाचं वचन सांगतं की हे लोक प्रेषित योहान 20 मध्ये भीतीमुळे दरवाजे खिडक्या लावून बसलेले आहेत. पण प्रेषित 2 14 आणि 17 वचनामध्ये, 14 ते 17 वचनामध्ये आपण वाचतो, प्रेषित 2 मध्ये ज्यावेळेस हे लोक कंटिन्यू प्रार्थना करत होते, अचानक सडनली काय झालं माहित आहे? प्रेषित 2 मध्ये अचानक सुसाट्याचा वारा आणि अग्नीच्या जिभा वेगवेगळ्या होत एकेकावर अशा त्या उतरल्या आणि ते लोक पवित्र आत्म्याने भरल्या गेले. आणि पवित्र आत्म्याने भरले आणि जशी जशी पवित्र आत्म्याने त्यांना भाषा सुचवली, ते अन्य भाषामध्ये बोलायला लागले. हालेलुया. आणि वाचा ते वचन. ज्यावेळेस हे घाबरलेले लोक, दार खिडक्या लावून बसलेले लोक, ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावर येतो, सामर्थ्य त्यांच्यावरती येतं. प्रभूनं सांगितलं होतं, पवित्र आत्मा आला की तुम्हाला काय मिळणार आहे? हॅलो, काय मिळणार? पवित्र आत्मा आल्याच्या नंतर पैसे मिळणार, लॉटरी लागणार, भिशी लागणार,
हालेलुया. काय लागणार? सामर्थ्य मिळणार. आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे प्रभूचं सामर्थ्य. बलाने नाही, पराक्रमाने नाही, परंतु देवाच्या आत्म्याने सर्व कार्य सिद्धीत जातात. आमेन. त्या आत्म्याची आम्हाला गरज आहे. आणि हे लोक जे घाबरून बसलेले, मी तुम्हाला सांगितलं सामर्थ्य येतं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरल्या जातात. हा जो सामर्थ्याचा आत्मा आहे हा काय करतो? बोला. धैर्य देतो, ताकद देतो, विजय देतो. आमेन. भीतीवरचा. आणि बायबल सांगतं की हे ज्यावेळेस भीतीनं घरामध्ये बसलेले होते योहान 20:19 प्रमाणे, पण ज्यावेळेस पवित्र आत्मा यांच्यावर आला, हे भरल्या गेले, त्यावेळेस 14 वचनापासून पुढे, तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून. कोण? पेत्र. हा पण होता ना त्या घरात घाबरून बसलेला, दार खिडक्या लावलेला. येशू ख्रिस्ताला क्रूसावरती खिळण्या अगोदर ज्यावेळेस पकडून चालवलं होतं, हाच होता ना येशूच्या मागे मागे जाणारा. त्यावेळेस एक छोटी पोरगी आली, एवढी, आणि त्याला म्हणाली होती, तू त्याच्या शिष्यांपैकीच एक आहे. तो एवढ्याशा पोरीला घाबरला. तो म्हटला, ए बाई, कोण आहे तू? मी तुलाही ओळखत नाही, येशूलाही ओळखत नाही. त्यानंतर तो रात्रीचा शेकोटीवर बसला. तिथं चर्चा चालली. त्यावेळेस लोकांनी त्याच्याकडे पाहिला आणि तो म्हटला, तू त्याच्या शिष्यांपैकीच एक आहेस? तो म्हटला, मी त्याला ओळखत नाही. एका शिपायाने त्याला विचारलं, तू त्यांच्यापैकी एक आहेस? तो घाबरला आणि तो म्हटला, मी येशूला ओळखत नाही. 3 वेळा येशूला नाकारलेला पेत्र. हालेलुया. भीतीमुळं दरवाजे आणि खिडक्या बंद करून घरामध्ये बसलेला पेत्र. पण ज्यावेळेस या पेत्रावरती देवाचा आत्मा उतरतोय, पवित्र आत्म्याने ज्यावेळेस तो भरल्या जातोय, तोच पेत्र. वाचा. तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरूशलेमेतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हाला वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही. कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. परंतु योएल संदेष्टाने जे सांगितले होते ते हे आहे. देव म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल, मी मनुष्य मात्रांवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमची कन्या संदेश देतील. हे वचन या ठिकाणामध्ये तो म्हटला पूर्ण झालेला आहे. आमेन. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, हा कोणासोबत बोलत आहे माहित आहे? यहुदी लोकांसोबत बोलत आहे. कोण आहे ते यहुदी लोक? ज्या यहुदी लोकांनी येशूला वधस्तंभावर खिळलं. कोण आहे ते यहुदी लोक? ज्या यहुदी लोकांच्या भीतीमुळे हा पेत्र घरात बसलेला होता. ज्यावेळेस त्याच्यावरती पवित्र आत्मा येतोय, तो या 11 प्रेषितांबद्दल नाही बोललं. त्या 11 प्रेषितांमध्ये हा व्यक्ती उभा राहिला, सगळ्यात घाबरणारा, सगळ्यात भेकड व्यक्ती. एवढ्याशा मुलीला देखील घाबरला होता तो. येशू, हो मी येशूचा आहे हे म्हटला नाही. आज अनेक लोक कुठे चालले? चर्च नाही ना, आम्ही फिरायला चाललो. निघालेले चर्चला असतात, कोणाला माहित नाही उद्याचं चर्चला चाललोय म्हणून. येशू म्हणाला, जे लोक मला माणसासमोर नाकारतात, मी त्याला लाखो देवदूतांसमोर आणि स्वर्गातल्या पित्यासमोर नाकारेल. हालेलुया. पण जे लोक मला माणसांसमोर कबूल करतात, माझा गौरव करतात, मी स्वर्गामध्ये त्यांचा गौरव करेल. आमेन. हालेलुया. तुम्हाला प्रभूला उघड रीतीने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे हे कबूल करण्यासाठी देखील तुम्हाला देवाच्या आत्म्याची गरज आहे. त्या धैर्याच्या आत्म्याची, त्या सामर्थ्याच्या आत्म्याची तुम्हाला गरज आहे. हा पेत्र घाबरणारा, घरामध्ये बसणारा, पण पवित्र आत्म्याने भरल्या गेल्यानंतर ज्या लोकांमुळे घाबरून घरात बसला होता त्या लोकांसोबत बोलत आहे. आणि काय म्हणत आहे माहित आहे? अहो लोक अधिकाऱ्यांनो, हे लक्षात ठेवा, हा सकाळचा प्रहर आहे. कारण हे वेगवेगळ्या भाषेत बोलायला लागले होते आणि लोक काय बनू लागले? हे दारू पिऊन मस्त झालेले आहेत. तो त्यांना हे सांगत होता, हा दारू पिण्याचा वेळ नाही, हा चहा पिण्याचा वेळ आहे भारतीय वेळेनुसार. आणि आम्ही दारू पेलेले नाही आहेत. योएल संदेष्टाने सांगितलं की शेवटच्या काळात मनुष्य मात्रांवर माझ्या आत्म्याचा वर्षाव करेल. तो पवित्र आत्मा आमच्यावरती आलाय आणि त्या आत्म्याच्या द्वारे पेत्रामध्ये एक ताकद आली, एक सामर्थ्य आलं, एक धैर्य आलं. आणि ज्या येशूला तो नाकारत होता पवित्र आत्मा नसताना, त्या येशूबद्दल तो लोकांना उघड रीतीने बोलायला लागला. आणि प्रेषित 2:38 मध्ये त्याचा रिझल्ट काय मिळतो आम्हाला माहित आहे? लोकांच्या अंतःकरणाला चुरचूर लागली. लोक पेत्रासमोर नम्र झाले आणि ते काय म्हणायला लागले माहित आहे? बंधुजन हो, आम्ही काय केलं पाहिजे? त्यावेळेस पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि देवाकडे वळा, बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला देखील पवित्र आत्म्याचं दान मिळेल. आमेन. हालेलुया.
देवाच्या लोकांना ज्यावेळेस एका व्यक्तीला हा सामर्थ्याचा आत्मा मिळतो, तो एक बेकड व्यक्ती, भित्रा व्यक्ती एका मोठ्या धैर्यानं प्रभूच्या नावासाठी तो उभा राहू शकतो. आमेन, हालेलुया. देवाच्या लोकांनो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रेषितांची कृती 3 अध्याय आणि 6 ते 9 वचनामध्ये की एक व्यक्ती, हा याच पेत्राला ज्यावेळेस तुम्ही पाहता, एक भिणारा व्यक्ती, घरामध्ये बसलेला व्यक्ती, पण एक व्यक्ती ज्यावेळेस पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती घरामध्ये कधीच बसत नाही. ऐकताय? पवित्र आत्म्याने भरलेला एक व्यक्ती, त्याला घरामध्ये बसलेला आवडत नाही, त्याला देवाच्या मंदिरात जायला आवडतं, त्याला देवाच्या लोकांची फेलोशिप आवडते, कारण त्या ठिकाणामध्ये प्रभूचा गौरव केला जातं ना. हालेलुया. परंतु आदामानं पाप केल्याच्या नंतर देव त्याला दररोज भेटायला येत होता ना, आणि तो देवाच्या गौरवामध्ये आदाम हवा परमेश्वराला दररोज भेटत होते ना. पाप केल्याच्या नंतर प्रभू आलता का तिथं? हा, कोण येते नाही म्हणणार? आलता ना. आणि काय म्हटला? आदामा आदामा. काल हाक मारली होती का देवाने? नाही, पण आज हाक मारावं लागली. आदामा कुठे आहे तू? चर्चला नाही दिसत आज. कितीतरी आदाम, कितीतरी हवा. हालेलुया. त्यावेळेस आदाम काय म्हटला माहितीये? प्रभू, मी आज ड्रेस घातलेला नाही म्हणून मी झाडांमध्ये लपलोय. प्रभू म्हटला, मी तुला ड्रेस दिलाच नव्हता, तू घालशील कुठून? हालेलुया. पण देव ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पाप येतं, तो विझून जातो आत्म्यात. कसा आदाम बाजूला झाला. परंतु पेत्र ज्यावेळेस पवित्र आत्म्याने भरल्या गेला, पेत्र, योहान हे लोक पवित्र आत्म्याने भरल्या गेले. आणि प्रेषित 3 मध्ये ज्यावेळेस तुम्ही येता, हे लोक प्रेषितांचे कृत्य 3 अध्याय. आणि मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही. ते नंतर वाच. पण इथे एक पवित्र आत्म्याने ज्या वेळेस एक व्यक्ती भरतो, जो दार खिडक्या लावून घरात बसणारा एक व्यक्ती असतो, पण पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती आता घरात बसत नाही. तर या ठिकाणामध्ये लिहिलं पहिल्या वचनामध्ये, पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. हालेलुया, हालेलुया. एक पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती, एक धैर्याच्या आत्म्याने, सामर्थ्याच्या आत्म्याने भरलेला व्यक्ती कुठे जातो? त्याला कोणती वेळ माहित असते? आम्हाला कोणती वेळ माहिती माहिती? लोक शनिवार रविवार टेन्शन फ्री असतात, पण सोमवार पासून अलाराम चालू होतो. कशासाठी? कामावर जायचं, आणखी लेकरांचा टिफिन बनवायचा आहे, लेकरांना शाळेत सोडायचं आणि टायमात सोडायचंय. ऑफिसला टायमात नाही गेलं की काय होतं? लेट मार्क लागतो ना. आपल्या स्वर्गात किती लेट मार्क लागलेले असतील आजपर्यंत? काही अंदाज आहे? एक आत्म्याने भरलेला व्यक्ती, विचार करा, इथं लिहिलं की 3ऱ्या प्रहरी. प्रहर पण माहित आहे त्याला, चर्चला कुठल्या प्रहरी जायचंय. योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. हालेलुया. प्रार्थनेने भरलेला व्यक्ती नेहमी देवाच्या मंदिरामध्ये असतो. आत्म्याने भरलेला व्यक्ती प्रार्थनेला महत्त्व देणारा असतो. काय तुम्हाला प्रार्थनेची वेळ माहित आहे तुमची? काय तुम्हाला तुमच्या चर्चची वेळ माहित आहे? मी कोणासोबत तरी बोलत आहे. किती लोकांना चर्चची वेळ माहित आहे? किती लोकांना प्रार्थनेची वेळ माहित आहे? कोणत्या प्रार्थनेची? रविवारच्या प्रार्थनेची विचारत नाही मी तुम्हाला. तुमच्या प्रार्थनेची वेळ तुम्हाला माहित आहे का? किती वाजता तुम्हाला प्रार्थना करायची? ज्या वेळेस गोधडीत गेलं त्यावेळेस प्रार्थना करायची. प्रभू दिवसभर सांभाळलं, आता रात्रभर सांभाळ, धन्यवाद येशू. हालेलुया. प्रभू तुमच्या प्रार्थनेच्या खोलीत तुमची वाट पाहतो. म्हणून प्रभूनं खोलीबद्दल बोललंय प्रार्थनेच्या. ज्या वेळेस तू प्रार्थना करतोस, कुठे जा? कुठे जा? खोलीत जा, दार बंद कर आणि गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. प्रतिफळ तिथून मिळणार आहे. आमेन. हे लोक प्रार्थनेला महत्त्व देणारे होते. यांच्याकडे आणि मग प्रार्थना पवित्र आत्म्याने भरलं. प्रार्थना त्याच्याद्वारे भरपूर गोष्टी होतात. यांच्याजवळ काय आहे? यांची साक्ष काय आहे का? किती वचन सांग आता वाच. प्रेषित 2:14 वाचा. हे प्रार्थनेला महत्त्व देणारे, चर्चला जाणारे लोक हे काय म्हणतायत बघा. तेव्हा पेत्र 11 प्रेषितां 3रा अध्याय. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते मी तुला देतो. कशाने भरलेला व्यक्ती आहे हा?
प्रेषित 2 मध्ये एक मेसेज दिला, किती हजार लोक आले याच्या मंडळीत? 3000 लोकांच्या मंडळीचा आज पाळक जर म्हटलं तर फॉर्च्युनर मध्ये तरी येतो का नाही? आता माझ्याकडेच पहा, मी कोट घालून आलोय. हालेलुया. खिशात किती येते नका विचारू. 3000 कालच्या मेसेज मध्ये, दुसऱ्याच अध्यायामध्ये किती लोक आले एका मेसेज मध्ये? 3000 लोक पश्चाताप केला. 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला एकाच दिवसात. 3000 लोकांची मंडळी उभी राहिली. तो पाळक काय म्हणतोय? आमच्या जवळ, वाच ना. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले. तेव्हा त्याचे पाऊल व घोटे ह्यात तात्काळ बळ आले. सामर्थ्य आलं. हालेलुया. बळ आलं, ताकद आली. ज्या वेळेस तुमच्याकडे मे बी तुमच्या खिशात पैसे नसतील, पण तुमच्या मध्ये जर देवाचा आत्मा आहे, तुमच्याद्वारे ज्या गोष्टी पैशाने जगात घडू शकत नाहीत, त्या गोष्टी देवाच्या सामर्थ्याद्वारे घडतात. आमेन. जन्मापासून हा माणूस सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसायचा, हा भीक मागायचा आणि काय कमवायचा? यांच्याकडून देखील कशाची अपेक्षा केली? चांगला ड्रेस दिसतोय, काहीतरी मोठी रक्कम देतील, मला मोठी नोट देतील. पण हेच म्हणते, माझ्याकडे सोनं रुपये काहीच नाही, माझ्याकडे येशू आहे, माझ्याकडे सामर्थ्य आहे, माझ्याकडे तो अभिषेक आहे. त्या येशूच्या नावामध्ये चल, उठ आणि चालायला लाग. तो व्यक्ती तात्काळ त्याच्या नसांमध्ये, घुटण्यांमध्ये काय आलं? ताकद आली, बळ आलं, सामर्थ्य आलं. तो व्यक्ती उठला, नाचत गात देवाची स्तुती करत परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेला. आमेन. हालेलुया. आणि मी तुम्हाला सांगू, रस्त्याने जाता जाता मिरॅकल केला. आणि एक व्यक्ती, मला सांगा बरं, एकच व्यक्ती गेला असेल का त्याच्या मागे? एवढा मोठा चमत्कार रस्त्यात झाल्याच्या नंतर त्या मंदिरात गर्दी झाली असेल. पवित्र आत्म्याने भरलेले लोक आत्मे जिंकणारे बनतात, चमत्काराचं जीवन जगणारे बनतात. ज्यांच्याकडे सामर्थ्याचा आत्मा आहे त्यांच्याद्वारे देवाचं सामर्थ्य प्रगट होतं रस्त्यावर देखील, फक्त चर्चमध्ये नाही. आमेन. हालेलुया. तुम्ही तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये, कामाच्या ठिकाणामध्ये जर असाल, त्या ठिकाणामध्ये देव त्याचं सामर्थ्य तुमच्याद्वारे प्रगट करेल. हालेलुया. किती लोकांनी आपल्या कामाच्या ठिकाणी प्रभूची स्वार्था, तुमची साक्ष किती लोकांनी सांगितलेली आहे. बऱ्याच लोकांना भीती वाटते, कामावून काढून टाकलं तर. हे बघा, ही इथं लेकरू बसलेलं आहे, तुला कशामुळे काढून टाकलं बेटा जॉबवरून? ही तिथं प्रसाद खात नाही. हे बघा, त्या सिस्टर आहेत, त्यांना काढलं. मी पण आहे. तुम्हाला नाही काढलं? तुम्ही खास आहेत प्रभूचे म्हणून काढलं नाही. हालेलुया. कारण तुम्ही पाटील आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे, त्याच्यानंतर दुप्पट पगाराचा जॉब मिळाला. तुम्हाला काय मिळालं? स्वतःचा बिझनेस मिळाला. हालेलुया. जर प्रभूमुळे तुम्हाला काही गमवावं लागत असेल, प्रभूनं श्युरिटी दिलेली आहे, जर माझ्या नावामुळे तुम्हाला काही सोडावं लागत असेल, या युगात दुप्पट आणि येणाऱ्या युगामध्ये आनंद काळाचं जीवन, हा तुमचा इन्शुरन्स आहे, बिना पैशाचा काढलेला. आमेन. एका सामर्थ्याने भरलेला व्यक्ती जगातल्या पापाला आणि जगाच्या परंपरेला नाकारायला शिकतो. आमेन. हालेलुया. पेत्राच्या द्वारे रस्त्याने चालताना मिरॅकल झाला. मंदिर भरला असेल त्या दिवशी. लोक विचार करायला लागले, अरे हाच तो भीक मागणारा ना? तो म्हटला, हो मी तोच आहे, पण आज मी देवाची स्तुती करत आहे. तुमच्याद्वारे देव या दिवसांमध्ये चमत्कार करू शकतो, जर तुम्ही त्याच्या सामर्थ्याच्या आत्म्याने भरलेले लोक आहात. प्रेषितांची कृत्ये याचा 4 अध्यायामध्ये ज्यावेळेस तुम्ही येता, त्या ठिकाणामध्ये पेत्र आणि योहान हे अनपढ लोक आहेत, पण हे ज्यावेळेस पवित्र आत्म्याने भरल्या गेलेला आहेत, त्यावेळेस याजक त्या ठिकाणामध्ये कैफा आहे. जरा वाचा ते 7 आणि 8 वचन 4 अध्यायामधलं. आणि त्यांनी त्यांना मध्ये उभे करून विचारले, तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने करता? ज्या व्यक्तीकडे सामर्थ्य आहे ना, त्याच्या सामर्थ्याबद्दल जग प्रश्न विचारेल. आमेन. हे कोण प्रश्न विचारत आहेत माहितीये? ज्या लोकांना जे लोक बायबल उकळून पिलेले आहेत ना. एक दिवस याच ठिकाणामध्ये मी एक प्रचार केला होता की येशू ख्रिस्ताचे शिष्य अनपढ होते, परंतु ते प्रभूच्या उपस्थितीत असल्यामुळं प्रभूनं त्यांचा महान रीतीने उपयोग केला. याच ठिकाणामध्ये एका जग्यावाल्या व्यक्तीने मला बाजूला केलं होतं आणि बाजूला नेऊन, सांग बायबलमध्ये किती पुस्तक आहेत? माहित नाही म्हणलं. तुला माहित आहे का, तुला अजून शिकण्याची गरज आहे? म्हटलं हो. तू कसा काय म्हटला की येशूचे शिष्य अडाणी होते? मग यांनी पत्र कसे लिहिले? म्हटलं मला नाही माहित कसे लिहिले. मग तू कसा काय म्हटला
की ते अडाणी होते. त्यांना म्हटलं इकडे या, हे बघा या वचनात असं लिहिलंय प्रेषितांच्या कृत्यांमध्ये की ते पेत्र व योहान यांचे धैर्य पाहून 4 अध्यायाच्या 13 वचनामध्ये, तेव्हा पेत्र व योहान याचे धैर्य पाहून तसेच हे निरक्षर म्हणजे ज्यांना अक्षराची ओळख निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून आश्चर्य करू लागले. हालेलुया. मी म्हटलं इथं वचनात लिहिलंय बा ते निरक्षर आणि अज्ञानी आहेत. मग तुम्ही जास्त ज्ञानी असाल त्याच्याबद्दल मला जास्त ज्ञान माहित नाही. मला बायबल मध्ये लिहिलंय तेवढं ज्ञान मला माहित आहे. आमेन. हालेलुया. पण प्रभूला धन्यवाद, आज इथे मी सेवा करत आहे. हालेलुया. प्रभूच्या लोकांना या ठिकाणामध्ये हे ज्ञानी लोक आहेत, याजक लोक आहेत, आणि हे त्यांना विचारतायत कोणत्या सामर्थ्याने तुम्ही करताय. यांनी सांगायला पाहिजे की तुमच्याकडे जे सामर्थ्य आहे आम्ही त्याविषयी परिचित आहोत. पण हे त्यांना प्रश्न करतायत तुम्ही कोणत्या सामर्थ्याने या गोष्टी करताय. पण देवाच्या लोकांनो त्यावेळेस यांनी हे देखील सांगितलं की या अगोदर अनेक लोक आले, या गोष्टीविषयी उभे राहिले आणि त्यांचा नाश झाला. पण हे लोक जर देवाचं काम करत असतील त्यांच्याद्वारे देवाचं काम वाढत जाईल. म्हणून जर तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेले लोक असाल अडखळणं येतील, पण तुमच्याद्वारे प्रभूचं काम वाढताना तुम्ही पाहाल. बायबल सांगतं की 13व्या वचनामध्ये की ते पेत्राचं धैर्य पाहिलं त्यांनी. ते सामर्थ्यानं भरलेले लोक आहेत हे त्यांनी पाहिलं. हे निरक्षर आणि अडाणी आहेत, पण यांच्याद्वारे देवाचं सामर्थ्य वाहत आहे आणि यांच्याद्वारे देव उघड रीतीने चिन्ह चमत्कार करत आहे. म्हणून या लोकांना, या सामर्थ्याने भरलेल्या लोकांचा विरोध करता येत नव्हता. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही देवाच्या सामर्थ्याने भरलेले जर लोक असाल, जग तुमचा विरोध नाही करू शकणार. आमेन. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, म्हणून तुम्हाला त्या देवाच्या आत्म्याची गरज आहे. आणि तुम्हाला माहित आहे ज्या दिवशी तुम्ही देवाच्या आत्म्यावर विश्वास ठेवला, प्रभूवर विश्वास ठेवला, प्रभूने तुम्हाला कोणता आत्मा दिलेला आहे. एक वचन वाचा, 2 तिमोथी याचा 1 अध्याय आणि 7वं वचन. तिमोथीचे 2 तिमोथी याचा 1 अध्याय आणि 7 वचन. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा प्रीतीचा व समंजसपणाचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया. 2 तिमोथी 1 अध्याय 7 वचन. प्रभूचं वचन सांगतं की देवानं जो आम्हाला आत्मा दिलेला आहे तो सामर्थ्याचा आत्मा आहे, तो धैर्याचा आत्मा आहे. ज्यावेळेस पेत्रामध्ये तो येतो, पेत्र धैर्याने आणि सामर्थ्याने काम करायला लागतो, सेवा करायला लागतो. तोच आत्मा ज्यावेळेस तुमच्यामध्ये येतो त्यावेळेस तुम्ही मोठ्या सामर्थ्याने आणि धैर्यानं प्रभूचं कार्य करायला लागता. प्रभूचं कार्य तुमच्या जीवनाच्या द्वारे दिसायला लागतं. याच आत्म्याची गरज येशू ख्रिस्ताला पडली. प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय आणि 38 वचनामध्ये बायबल आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताला स्वर्गातल्या देवाने पवित्र आत्म्याचा प्रेषित 10:38 नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. हालेलुया. येशू ख्रिस्ताला कुठल्या अभिषेकाची गरज पडली? पवित्र आत्म्याचा अभिषेक तर होता ना, मग सामर्थ्याच्या अभिषेकाची गरज काय पडली? देवाचा आत्मा हा सामर्थ्याचा आत्मा आहे. हालेलुया. आणि येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस सामर्थ्याचा अभिषेक मिळाला, एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस या आत्म्याने एक व्यक्ती भरलेला आहे, पहिली गोष्ट मी तुम्हाला पेत्राच्या जीवनातून सांगितलं की तो शांत बसणारा आणि घरात बसणारा असा व्यक्ती राहत नाही. तो देवाचं काम करणारा आणि देवाच्या मंदिराविषयी सिरियस असतो. तो त्याला देवाच्या मंदिराविषयी गेलं नाही तर करमत नाही त्याला. या ठिकाणामध्ये येशू ख्रिस्त ज्यावेळेस देवाच्या आत्म्याने, सामर्थ्याच्या आत्म्याने भरल्या गेला, काय केलं येशू ख्रिस्ताने? पुढे वाचा. तो सत्कर्म करायला लागला व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या लोकांना बरे करीत फिरला. बरं करत त्यांना सोडवत फिरला. एक व्यक्ती ज्यावेळेस सामर्थ्याच्या आत्म्याने भरलेला असतो तो व्यक्ती देवाची स्वार्था सांगणारा व्यक्ती बनतो, तो आत्मे जिंकणारा बनतो. एक व्यक्ती ज्यावेळेस धैर्याच्या आत्म्याने, तुम्हाला माहिती आहे लोक स्वार्था का सांगत नाहीत? काय सांगायचं त्यांना, आम्हाला काहीच कळत नाही. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्याने भरल्या जाता, या पेत्राला एवढं म्हणता आलं नाही हो मी येशूचा शिष्य आहे, पण ज्यावेळेस पवित्र आत्म्याने भरला ना तो, त्याने अख्खी कुंडली लोकांना सांगितली. त्याला तो योएलच्या पुस्तकात गेला, ती भविष्यवाणी इथं पूर्ण झालेली त्यांनी सांगितली. मी तुम्हाला सांगू, ज्यावेळेस मी नवीन प्रभूमध्ये आलो, मी लोकांना स्वार्थ सांगायचो. तोपर्यंत मला बायबल मिळालं नव्हतं. आता आपण लगेच बायबल प्राप्त होते आपल्याला, तेव्हा बायबल मिळत नव्हतं. मला खूप दिवस, 1 वर्षाच्या नंतर बायबल मिळालं प्रभूमध्ये आल्याच्या नंतर. ते बायबल मी अजून देखील ठेवून दिलेलं आहे, घरामध्ये आहे. ठेवून का दिलं? कारण ते वाचून आता
कॅरी करता येत नाही असं झालेलं आहे. पण बायबल नव्हतं तरी मी लोकांना ज्यावेळेस सुवार्ता सांगायचो ना, बायबल मिळाल्याच्या नंतर मला कळालं की मी जे लोकांना सांगायचो ते वचन मी वाचले नव्हते, पण ते वचन मी त्यांच्याशी बोलायचो. का माहित आहे? कारण त्या देवाच्या आत्म्याने भरलेला होतो आणि तो देवाचा आत्मा, देवाची वचनं त्याला माहीत आहेत. येशू म्हणाला तो तुमच्यावरती येईल त्यावेळेस तो तुम्हाला सगळं काही शिकवेल. देवाचा आत्मा आम्हाला शिकवतो कसं बोलायचं, देवाचा आत्मा आम्हाला शिकवतो कशी सुवार्ता सांगायची, देवाचा आत्मा आम्हाला सांगतो कसं बोलायचं. तुम्हाला माहिती आहे आजकाल वातावरण नाही आता लय डेंजर झालेलं आहे, सुवार्ता सांगितली की लय मारतात लोक. काल मी एका ब्रदरला भेटलो आणि आम्ही तिथे कॉफी घेतली आणि तिथून निघाल्याच्या नंतर त्यांनी ट्रॅक्स काढले, माझ्याकडे 4-5 ट्रॅक्स दिले. आता द्यायचे कुठे? ज्या कॅफेवर आम्ही कॉफी पिली तिथं लिहिलं होतं जीसस इज कमिंग सून. त्याला म्हटलं तुला कोणी सांगितलं? तो म्हणे मला नाही माहित, माझ्या मालकाने चिटकवलंय. हालेलुया. तुझ्या मालकाचा नंबर दे म्हटलं. ते नंबर वगैरे घेतला, पण त्याला जाताना एक ट्रॅक्स दिला. तो फार आनंदी झाला. तो म्हटला सर मी वाचेल. जाता जाता आणखीन काही लोकांना दिला. बाकीचं कार्य करण्याचं काम देवाकडे आहे, पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेला असता तुम्हाला प्रभूचं काम करण्यासाठी भीती वाटत नाही. तुमच्यामध्ये एक ताकद, एक धैर्य असतं. हालेलुया, हालेलुया. काय बोलायचं ते तुम्हाला सगळं व्यवस्थित कळतं. आणि म्हणून देवाच्या लोकांना प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्त या गोष्टी करत फिरला. सेम त्याच गोष्टी प्रभू येशूच्या शिष्यांनी केल्या. तुम्हाला प्रभूचं काम करण्यासाठी, प्रभूची सेवा करण्यासाठी त्याच्या सामर्थ्याची गरज आहे. प्रेषितांचं कृत्य याचा 4 अध्याय आणि 31 वचन. कर्नेल्या तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे. 4 अध्यायामध्ये कुठून आला? म्हटलं इकडे कसं काय आला आज अचानक? प्रेषित 4. त्यांनी प्रार्थना केल्यावर त्या जागेत जे जमले होते ती जमीन हादरली आणि ते सर्वजण कशाने भरल्या गेले? पवित्र आत्म्याने भरल्या गेले. आणि पवित्र आत्म्याने भरल्या गेल्याच्या नंतर काय झालं? परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. कसं सांगायला लागले? धैर्याने देवाचं वचन सांगायला लागले, धैर्याने सुवार्ता सांगायला लागले. आणि देव त्यांच्याद्वारे चिन्ह चमत्काराच्या द्वारे वचनाचं समर्थन करायला लागला. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तुम्ही त्याच्या आत्म्याने भरल्या जाता. ज्यावेळेस त्याचा आत्मा तुम्हाला मिळतो, प्रसिद्ध 1:8 प्रमाणे तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होतं. आणि ज्यावेळेस तुम्हाला ते सामर्थ्य आणि ते धैर्य मिळतं, बायबल सांगतं त्यांनी प्रार्थना केली आणि ते त्या पवित्र आत्म्याने भरल्या गेले आणि त्यांच्यामध्ये एक धैर्य आलं. या वचनाचं बॅकग्राऊंड काय तुम्हाला माहित आहे? यांना या वचनाच्या अगोदर हे कुठून आले होते? हे लोक कुठून आले होते तुम्हाला माहित आहे? यांना याच्या अगोदर जर तुम्ही वाचलं, यांना जास्त धार्मिक असलेल्या लोकांनी पकडून नेलं होतं सभास्थानात आणि यांना फटके पण दिले होते आणि यांना ताकीद दिली होती की येशूच्या नावात अजिबात बोलायचं नाही. त्यावेळेस हे काय म्हटले माहित आहे? जे देवानं आम्हाला दाखवलं, प्रगट केलं, आम्ही जे पाहिलं त्याबद्दल आम्ही बोलावं का नाही हे तुम्ही सांगण्याची गरज नाही. आमच्याकडून चूप राहिल्या जाणार नाही. ते फटके खाऊन आले होते, ते अपमानित होऊन आले होते. पण ज्यावेळेस फटके खाऊन आले, निराश होऊन आले, डिस्करेज होऊन आले, धैर्य खचून आले, ते लोक देवाच्या उपस्थितीमध्ये गेले. त्या लोकांनी एकत्र येऊन प्रार्थना केली. ज्यावेळेस तुम्ही खचून जाता, ज्यावेळेस तुमचं धैर्य खचतं, ज्यावेळेस तुम्ही चुकीच्या बातम्या ऐकता, ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह वर्ड्स ऐकता, ज्यावेळेस तुम्हाला खचवून टाकल्या जातं लोकांच्या शब्दाने, त्यावेळेस तुम्ही देवाच्या उपस्थितीत गेलं पाहिजे. तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन त्या कशासाठी? प्रभू त्याचं तोंड बंद कर, मग माझं उघडतो मी. हालेलुया. ही प्रार्थना करून काय फायदा आहे? त्यांनी कशासाठी प्रार्थना केली? प्रभू तुझा सेवक येशू ख्रिस्त याच्या नावात आम्ही चिन्ह चमत्कार करावेत, म्हणून तुझा हात लांब कर. त्यांच्या धमकावण्याकडे तू पहा, आम्ही तुझ्या कार्याकडे पाहतो. हालेलुया. अशीच प्रार्थना आहे त्यांची जर तुम्ही वरचे वचन वाचले तर. आणि ही प्रार्थना करत असताना त्यांनी आमच्या इकडचे वडगाव शहरीचे पेत्र आणि योहाना असते तर काय प्रार्थना केली असती? प्रभू त्यांनी लय मारला आम्हाला. असं वचनात लिहिलं, जे माझ्या सेवकाला स्पर्श करतात ते माझ्या डोळ्यातल्या बुबळाला, प्रभू आज त्यांनी तुझ्या बुबळाला मारलंय, प्रभू त्यांची वाट लाव. अशी प्रार्थना केली असते. प्रभू त्यांना फटके बसू दे, त्यांना समजू दे प्रभू आम्ही तुझे सेवक आहे. त्यांना समजलं असतं तर त्यांनी येशूला पण मारलं नसतं. प्रभू म्हटलं ते ओल्या झाडाच्या मागे लागले, तुमची काय गत आहे? हालेलुया. पण घाबरू नका, मी जगाला जिंकलेला आहे. आमेन. हालेलुया. ह्या लोकांनी काय केलं? काय प्रार्थना केली हो?
प्रभू तुझा हात लांब कर, सामर्थ्य दे आम्हाला. हो दे, अपमानित झालो आम्ही, खचून गेलो, काही काळजी करायचं काम नाही आम्हाला, आम्हाला तुझ्या आत्म्याची गरज आहे. सडनली पुन्हा देवाचा आत्मा त्यांच्यावरती आला. आमचे कोणते अनुभव आहेत माहिती? मागच्या वर्षी असा अभिषेक आला होता ना माझ्यावर, त्याच्यानंतर नाही, तेव्हा आला होता. या लोकांवर पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला होता का नाही? पण इथं काय लिहिलंय? ते परत पवित्र आत्म्याने भरल्या गेले. म्हणजे आम्हाला देवाच्या सामर्थ्याच्या आत्म्याने कधी कधी भरायची गरज आहे, एकदाच. प्रत्येक दिवशी सकाळी उठून आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये गेलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, प्रभू आज मी माझ्या जीवनातल्या प्रत्येक आव्हानांना सामोरे जाणार आहे. प्रभू मला तुझं कार्य करायचं आहे. प्रभू मला तुझ्या सामर्थ्याची गरज आहे, मला भर तुझ्या सामर्थ्याने. आणि बायबल सांगते यांनी प्रार्थना केली आणि ते सामर्थ्याने भरल्या गेले. आणि बायबल सांगतं की ते सामर्थ्याने भरल्या गेले आणि काय करायला लागले माहितीये? ज्यांना सांगितलं होतं येशूचं वचन सांगताना जर दिसले ना, तुमचं तंगड मोडून टाकेल म्हणून सांगितलं होतं, हे लोक पुन्हा त्याच गल्लीत गेले. येशू ख्रिस्त जगाच्या पापासाठी या जगामध्ये आलाय, तो तुमच्यावर प्रेम करणारा आहे. पश्चाताप करा, देवाच्या राज्याकडे वळा, कारण देवाचं राज्य जवळ आलंय. हालेलुया. आणि पुन्हा लोक देवाच्या राज्यात यायला लागले, धैर्यानं परमेश्वराचं वचन सांगायला लागले. किती लोक म्हणतात आमच्या खचलेल्या परिस्थितीमध्ये, तुटलेल्या अंतःकरणामध्ये आम्हाला त्या धैर्याच्या सामर्थ्याची गरज आहे, आम्हाला त्या पवित्र आत्म्याची गरज आहे. माझ्या बहिणी भावांनो, तुम्हाला जगाच्या गोष्टींची गरज नाही आहे. जगाच्या गोष्टी कधी येतील माहित आहे? तुम्ही देवासाठी उभे राहाल, जगाच्या गोष्टी धाव घेत येतील तुमच्याकडे. मत्तई 6:33 प्रमाणे. आमेन. आज आम्ही कुठे आहोत? आम्हाला कशाची गरज आहे? जर तुम्ही मत्तई शुभवर्तमान याचा 28 अध्याय 18-20 वचन जर तुम्ही वाचलं, प्रभू येशू ख्रिस्त शेवटच्या वेळेस त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला आणि तो आणि ते एकत्र जमले असता प्रभू येशू त्यांना म्हणाला जा. पण त्याने 18 वचनात काय सांगितलं माहिती? जाण्या अगोदर प्रभू म्हणाला, पहा स्वर्गात आणि पृथ्वीवर सगळे अधिकार माझ्याकडे आहेत, म्हणून तुम्ही जा आणि जगातल्या लोकांना सुवार्ता सांगा, त्यांना शिष्य करा, त्यांना पिता पुत्र पवित्र आत्माच्या नावामध्ये काय करा. इकडे आमचीच तारीख आहे ना बप्तिस्मा घेण्याची. किती लोकांचा बप्तिस्मा झालेला इथे बसलेल्यांपैकी? प्रेज द लॉर्ड. पण येशूने आम्हाला सांगितलं तुम्ही जाऊन बप्तिस्मा द्यायला तयार व्हा. हालेलुया. इथं लिहिलं की जा, सुवार्ता सांगा, शिष्य बनवा, बप्तिस्मा द्या आणि जे सांगितलं त्यांना आज्ञा पाळायला शिकवा. हे लोक गेले पवित्र आत्म्याने भरल्याच्या नंतर. आणि मग मत्तईचं शुभवर्तमान 10 अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये ज्यावेळेस एक व्यक्ती सेम ह्या गोष्टी ज्या येशू ख्रिस्ताने केल्या प्रेषित 10:38 मध्ये, त्या सामर्थ्याने भरल्यानंतर ज्यावेळेस येशूनं तुम्हाला आणि मला या जगात पाठवलं, ज्या गोष्टी प्रेषितांच्या द्वारे प्रभूने केल्या प्रेषित 4 मध्ये, प्रेषित 3 मध्ये, संपूर्ण प्रेषितांच्या कृत्यांमध्ये, देव आज मंडळी तुमच्या आणि माझ्याद्वारे त्या गोष्टी करायला तयार आहे. किती लोक तयार आहेत त्या आत्म्याने भरून प्रभूचं काम करण्यासाठी? आमेन. हालेलुया. ओके. मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोक समुदाय भ्याले. मत्तई 10 अध्याय 7 आणि 8 वचन. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं जा, पण जा कसे जा? जात असताना घोषणा करा, अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठ शुद्ध करा. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने हे केलं. येशू ख्रिस्तावर तो सामर्थ्याचा अभिषेक होता. ज्यावेळेस तुमच्यावरती तो पवित्र आत्मा येतो त्यावेळेस तुम्ही कुष्ठांना शुद्ध कराल, तुम्ही मेलेल्यांना उठवाल, तुम्ही भूते काढाल. का माहित आहे? कारण ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं ना, सामर्थ्याचा आत्मा म्हणजे काय? सामर्थ्याच्या आत्म्याबरोबर काय काय येतं? बोला. धैर्य, ताकद, भीतीवरचा विजय आणि अधिकार. ज्यावेळेस तुम्ही त्या आत्म्याने भरल्या जाता, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही जाल त्यावेळेस तुमच्याद्वारे काय होईल? फक्त येशू खूप चांगला आहे, येशू बरा करतो असं नाही सांगायचं. तुम्हाला जाऊन येशूच्या नावात लोकांना बरं करायचं आहे. आमेन. तुम्ही प्रार्थना कराल. आणि या आंटीने साक्ष दिली की मी त्या लोकांसाठी प्रार्थना केली आणि दिवस थांबला ना, मग तुम्ही प्रार्थना केल्याच्या नंतर मग ताप थांबणार नाही का? पोटदुखी बरी होणार नाही का? डोकंदुखी बरी होणार नाही का? भूत निघणार नाहीत का? पण त्याच्यातलं निघून आमच्यात गेलं तर पास्टर, ही भीती तुमची तेव्हा निघेल ज्यावेळेस तुम्ही देवाच्या आत्म्याने भरल्या जाल. आमेन. येशू म्हटला जा आणि ह्या गोष्टी तुम्ही करा.
हे अधिकार आहेत. ज्यावेळेस लुकाचं शुभवर्तमान 9 अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस त्यांना पाठवलं, त्यांना हे अधिकार देऊन पाठवलं. एक व्यक्ती त्या आत्म्याने भरल्या जातो, तो अधिकाराच्या खाली येतो, त्याच्याकडे अधिकार असतात. हालेलुया. आणि मग कोणते अधिकार आहेत? प्रभूचं वचन सांगतं त्यांना भूते काढण्याचं, रोग बरे करण्याचं सामर्थ्य परमेश्वराने त्यांना दिलं. आणि ज्यावेळेस हे लोक गेले, रिपोर्ट घेऊन आले, रिझल्ट घेऊन आले, लुकाचं शुभवर्तमान 10 अध्याय आणि 17 वचनामध्ये येऊन प्रभूला ते काय म्हणाले माहित आहे? प्रभू येशू, तुझ्या नावामध्ये भूते देखील आम्हाला वश होतात. हालेलुया, हालेलुया. आणि मग जर तुम्ही त्या आत्म्याने भरलेले लोक आहात, तर तुम्ही भूतांनी भरलेले लोक नसाल, भूत तुम्हाला वश होतील. रोग्यांना तुम्ही बरं कराल, तुम्ही रोगी नसाल. तुम्ही तुमच्याद्वारे देव मोठालं कार्य करेल. तुम्ही खचलेले आणि तुटलेले व्यक्ती नसाल, तुम्ही देवाच्या सामर्थ्याने भरलेलं धैर्यवान जीवन जगणारे लोक असाल. तुम्ही अधिकाराचं जीवन जगणारे लोक असाल. तुम्ही देवाच्या भवनाला, देवाच्या मंदिराला, प्रार्थनेला आणि देवाच्या उपस्थितीला महत्त्व देणारे असाल. एका व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सामर्थ्याचा आत्मा काम करतो म्हणजे आम्हाला काय वाटतं माहिती आहे? फक्त भूत निघतात. इथं काय वाचलं आम्ही? भूते देखील निघालेत का नाही निघाले? शैतानाच्या बंधनातल्या लोकांना येशूनं मुक्त केलं का नाही केलं? मग फक्त सामर्थ्य फक्त भूत काढण्यात आहे का? इथे लिहिलं की त्यांनी जाऊन धैर्यानं वचन सांगितलं, स्वार्था सांगितली. हालेलुया. वचनात आम्ही ऐकलं की ते देवाच्या मंदिरात प्रार्थनेच्या वेळेमध्ये जात होते. एक धैर्याच्या सामर्थ्याने भरलेला व्यक्ती तो नेहमी देवाच्या मंदिरामध्ये असतो. परिस्थिती कशी असो, कोणी विरोध करो, गरिबी असो, काहीही असो, पाऊस असो, पाणी असो, जर मी ऑफिसला आणि स्कूलला माझ्या लहान लेकरांना पाठवू शकतो आणि मी ऑफिसला पडत्या पावसात जाऊ शकतो, तर मी देवाच्या भवनात का नाही जाऊ शकत? पण इथं लेट मार्क नाही लागत, माझा पगारही नाही कटत. हालेलुया. पण त्यांचे काय काय कटतं ना, त्यांचं त्यांनाच माहीत असतं. म्हणून देवाच्या लोकांना आज तुम्हाला कशाची गरज आहे माहीत आहे? आज तुम्ही तुमच्या अडचणीत असाल, तुमच्या संकटात असाल, तुम्ही गरिबीमध्ये असाल, पैशाच्या प्रॉब्लेममध्ये असाल, फॅमिली प्रॉब्लेममध्ये असाल, आज तुम्हाला कशाची गरज आहे? तुम्हाला माहीत आहे, ह्या प्रॉब्लेम मागे काम करणारा एक शैतान आहे, एक दुष्ट आत्मा आहे, अंधकाराच्या शक्ती आहेत. आणि येशूनं तुम्हाला शैतानाच्या सगळ्या शक्तींवरचा अधिकार दिलेला आहे. आज जर तुम्ही त्याच्या धैर्याच्या, त्या सामर्थ्याच्या आत्म्याने जर भरल्या जाल, तुम्ही या सगळ्या गोष्टींवरचा अधिकार घ्याल आणि तुम्ही तुमच्या परिवारासाठी प्रार्थना कराल आणि तुम्ही सांगाल, ए शैताना, तुझा अधिकार माझ्या संसारावर नाही, चल चालता हो, निघ येशूच्या नावात. आणि शैतानाला नमन करून तुमच्या संसारातून निघून जावं लागेल, तुमच्या परिवारातून निघून जावं लागेल, तुमच्या हातातल्या कामांना सोडून निघून जावं लागेल, तुमच्या लेकरांना सोडून निघून जावं लागेल. आणि तुम्हाला मोठ्या सामर्थ्याने परमेश्वर उपयोगात आणायला लागेल, मोठ्याला साक्ष परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये करायला लागेल. आज तुम्हाला कोणत्याही गोष्टीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची कोणत्या गोष्टीची गरज आहे? बोला, मला त्याच्या सामर्थ्याच्या आत्म्याची गरज आहे. उभं राहूया, प्रार्थना करूया प्रियांनो. थँक्यू.